हिंगोली नगरपालिकेसाठी आज जे आहे ते मतदान प्रक्रिया पार पडते। प्रत्यक्षात 7:30 पासून मतदानाला सुरुवात झाली आहे। कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगळवार भागामध्ये मतदानाचा हक्क बजावला आहे आणि मतदानाचा हक्क बजावल्यानंतर आपल्यासोबत आहे तर कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर। खरं तर दादा मतदानाचा हक्क बजावला या ठिकाणी हिंगोली शहरातल्या माझ्या सर्व मतदार बांधवांनी मी या ठिकाणी एक शिवसेनेचा आमदार म्हणून एक शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून विनंतीपूर्वक आवाहन करतोय की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे तो मतदानाचा अधिकार आपण नेहमीप्रमाणे या ठिकाणी जास्तीत जास्त कशी टक्केवारी आपली वाढेल याच्याकडे आपण लक्ष देऊन आणि माझ्या शिवसैनिकाने घरापर्यंत दारापर्यंत चुलीपर्यंत जाऊन या ठिकाणी मतदाराशी संवाद साधलेला आहे। त्यामुळे या हिंगोली शहरातली 100% मतदार टक्केवारी ही वाढणार आहे। खरं तर दादा इथं प्रचार जे आहेत ते भाजपचे 2 मंत्री आले होते, स्वतः मुख्यमंत्री होते, मात्र तुमच्या शिवसेनेचा कुठलाही मोठा नेता किंवा त्यांनी येऊन प्रचार केलेला नाही। मला असं वाटते की हिंगोली शहरातली माझी मायबाप जनता ही हुशार आहे। काय चांगलं आणि काय वाईट हे त्यांना समजतं। आणि राहिला विषय सभेचा तर त्या ठिकाणी मी शिंदे साहेबांनी सभा मागितली पण त्या ठिकाणी मला सभेचा वेळ भेटू शकला नाही। पण या ठिकाणी माझे मतदार बांधव शिवसैनिक काल तुम्ही बघितलं असेल साहेबांनी फोनवरती सर्व शिवसैनिकाला संवाद साधलेला आहे। खरं तर आज भाऊजाईसाठी मतदान तुम्ही हक्क बजावला आहे। एकूणच आता परिस्थिती कशी आहे उद्याची? मला असं वाटते की भाऊजाईपेक्षा एक शिवसैनिकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे। उमेदवार कळमनुरी आणि हिंगोली या ठिकाणी दोन्ही ठिकाणी माझे शिवसैनिक आहेत आणि निश्चितपणे उद्या दुपारी 12-1 वाजेपर्यंत शिवसेनेवरती गुलाल पडणार आहे। मराठवाड्याचं लक्ष या आपल्या हिंगोलीकडे आहे आणि मराठवाड्यामध्ये ऐतिहासिक निकाल लागणार का उद्या? 100% याच्यात कुठल्याही प्रकारचं दुमत नाही। शिवसेनेचाच माझ्या छत्रपती शिवरायाचा भगवा या ठिकाणी फडकणार आहे। खरं तर उद्या याच निवडणुकीचा जो तो निकाल आहे आणि उद्या छत्रपती शिवाजी महाराज शिवसेनेचाच भगवा फडकवणार असल्याचं आमदार बांगर यांनी सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।